नमस्कार. महाराष्ट्रात आता रिक्षाच्या परमिट घेण्यासाठी आता काही बघा टेन्शन नाही, कारण केंद्र सरकारनं सुद्धा रिक्षा परमिटसाठी म्हणजे ई रिक्षासाठी सवलत दिलेली आहे आणि महाराष्ट्र शासनानं सुद्धा ई रिक्षाला सवलत दिलेली आहे. त्याच्यामुळं ई रिक्षासाठी परमिटच लागत नाही. जो परमिटसाठी जो RTOमध्ये सुद्धा घोळ व्हायचा ना, तो आता घोळच बंद व्हायला लागलेला आहे. कारण रिक्षावाले आता बिंदासपैकी ई रिक्षा घेत आहेत. अगदी मुंबई शहराच्या ठिकाणी जरा कमी खरेदी असली तर बाहेर मात्र ग्रामीण भागात त्याची खरेदी रिक्षावाले करायला लागलेले आहेत ई रिक्षा. आणि आता ज्या ई रिक्षा आहेत त्यांच्यात मोठी सुधारणा झालेली आहे. आता काय रिक्षावाले सांगतात 200 किलोमीटर गाडी जाते, एकडाव चार्जिंग केली की कोण म्हणतो 250 किलोमीटर जाते, कोण म्हणतो चांगलं आहे. अनेकांची अनेक मतं असतात. पण आता रिक्षा परमिटची मात्र त्या ई रिक्षाचा हा पर्याय उपलब्ध झाल्यामुळं रिक्षावाल्यांना आता परमिटची काही टेन्शनच नाही बघा. हां, पण टॅक्सी जर घ्यायचं म्हणलं तर टॅक्सीसाठी परमिट लागणार असून तशी शासनानं टॅक्सीची परवाने चालू करावेत की जेणेकरून त्या टॅक्सी परवान्याच्यामुळं तो व्यवसाय वाढेल. आणि समजा पुणे महानगर क्षेत्र, मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर या ठिकाणी टॅक्सीची संख्या वाढणं हे अत्यावश्यक आहे. परंतु ई रिक्षाच्यामुळं आता परमिटची काही रिक्षावाल्यांसुद्धा चिंता राहिलेली नाही. कारण ते मग ती सगळी कागदपत्र बनवा, पुन्हा RTOला हेलपाटे घाला, 15,000 रुपये भरा, हे सगळं आता त्या परमिटचा बाजारच उठल्यागत झाला आहे. शिवाय हस्तांतरण कायद्याची सरकारनं जर लवकरात लवकर फक्त 5,000 रुपये फी केली ना की जवळजवळ 1.5 ते 2 लाख परमिट ही काळ्या बाजारानं चालतात. ती वाहनच हस्तांतरण होऊन ही सोपी प्रक्रिया होईल. म्हणजे गाड्यांची संख्या बी वाढणार नाही, रिक्षांची संख्या बी वाढणार नाही, रिक्षांची स्थिर राहील आणि बेकायदेशीरपणे जे परमिट आहेत ना ते निघतील असे. पण काय बघा RTOवाल्यांचा सगळा लोचा असतोय. काय परवानाधारक नसताना सुद्धा 500 रुपये खातात आणि गाड्या पासिंग करतात, असला हा सगळा झोल आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात रिक्षा परमिटची आता चिंता मिटणार आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा कळू लागलेलं आहे की बाबा परमिट नसताना ई रिक्षा घेतली तरी चालते. आता ई रिक्षासुद्धा ॲव्हरेजच्या म्हणजे मोठ्या पर्सेंटेज सुधारणा झालेल्या आहेत. पूर्वीच्या काही ई रिक्षा होत्या त्या कमी मायलेज होतं, परंतु आता ह्या काही रिक्षावाले सांगतात की बाबा 200 किलोमीटर जात्या, 250 किलोमीटर जात्या, कोण म्हणतो 150 किलोमीटर जात्या. म्हणजे ह्याच्यात सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यामुळं ई रिक्षा आता हा पर्याय झालेला आहे. त्याच्यामुळं परमिटसाठी आता काही चिंता कोणी करायची नाही. व्हिडिओ शेअर करा.